नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। जी आहे कुठेतरी लाडकी बहीण योजना स्वरूपात आली, काय वाटतं तुम्हाला ही योजना चालेल का? की महाविकास आघाडी सरकार जे आहे ते आरोप लावलं नाही, हे काही केलं तर प्रॉब्लेम, काय नाही केलं तर प्रॉब्लेम। खरं तर विरोधकांना काही विषयच नाही आहे हे सगळे बोलण्यात। आणि महिलांसारखी जे एक प्रभावशाली योजना, जी 60 वर्षाच्या इतिहासामध्ये अशी योजना महिलांना सक्षमीकरणासाठी योजना जे कोणतीच गव्हर्नमेंट आणू शकली नाही, ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी, ह्या गव्हर्नमेंटनी, युती सरकारने आणली। तर खरं तर हे पाहिजे तसं म्हणजे विरोधकांकडून सकारात्मक अपेक्षित होतं। खरं तर विरोधकांनी या योजनेचा सन्मान करायला पाहिजे, कारण ह्या राज्याच्या महिला सक्षमीकरण होणार आहे। ह्या राज्याच्या महिलांच्या अकाउंटमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही आहे 2 महिन्याचे 3 महिन्याचे पैसे चाललेत। आज गावागावामध्ये जर तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जर घेतली महिलांच्या, तर आज त्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या अधिकाराचे त्यांचे पैसे चाललेत। त्याने एक हमखास गॅरंटी आली आहे, आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की उद्या कोणीही जरी नसला तरी त्यांचा भाऊ त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणारा मुख्यमंत्री आहे, असा आत्मसन्मान त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे। खरंच मोठी योजना आहे, मोठी सकारात्मक ही आहे। आणि ह्या योजनेचा एक्सपेरिमेंट म्हणजे पहिला आपला महाराष्ट्र आहे सर, याच्या आधी पण बरेच स्टेटमध्ये चालत आहेत। आणि काही 1-2 गोष्टी सोडले तर रिझल्ट 99% चांगला आहे। 100% ही जी महिलांसाठी एक मोठी महत्त्वाची योजना आहे। सरकार आपली अडचण आहे, 2.5 वर्ष अगोदर आपल्या या गोष्टी जाणल्या जाईल तरी योजना नाही, त्याच्यासाठी मुख्यमंत्री जे असतात त्यांची टीम जी असते की आपल्याला राज्यासाठी काय काय करायला लागते, त्याची कॅबिनेटची जी टीम असते काय काय करायला पाहिजे। नक्कीच ह्या 2.5 वर्षामध्ये ह्या गव्हर्नमेंटने नवीन खूप चांगले योजना आणलेत। त्याच्यात सगळ्यात मोठी योजना आणि चांगली योजना म्हणजे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। नक्कीच सध्या तर मी युतीमध्ये आहे आणि आता उद्याचं काय होणार आहे हे तुम्हालाही माहिती नाही आहे, मलाही माहिती नाही। मी प्रेझेंटमध्ये जगणारा माणूस आहे, आजमध्ये जगणारा माणूस आहे। आणि आज मी युतीसोबत आहे, युतीसोबत काम करत आहे, युती सरकारसोबत आहे, मुख्यमंत्री साहेबांसोबत, उपमुख्यमंत्री साहेबांसोबत। ते एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जास्त झालं म्हणजे असं नाही की सगळ्याच निवडणुकीमध्ये कमी जास्त होतात। चुकातून माणूस सुधारतात, अपयशातून पराजय यशाकडे जाते माणूस। तर नक्कीच लोकसभेमध्ये जे काही चुका झाल्यात, जे काही अपप्रचार झालं, त्याला आम्हाला लक्षात आलं की कुठे आम्ही चुकलोत आणि कुठे विरोधकांनी अपप्रचार जास्त प्रमाणात केला, लोकांना संभ्रम निर्माण केला। त्या सगळ्या चुका लक्षात घेऊन आम्ही समोर चाललो।